चालू वर्ष हे जगद्गुरू तुकोबारायांचं त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठ गमन सोहळा आणि हे अमृत महोत्सवी वर्ष गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये संपन्न होत आहे। आपण तुकोबारायांचे सर्व संतांचे पाईक आहोत, भगवान पंढरीनाथाचे वारकरी आहोत। आपलंही काहीतरी कर्तव्य आहे की महाराष्ट्रामध्ये हा उत्सव संपन्न होतो। तुकोबाराय काही मर्यादित महाराष्ट्राचेच नाहीत तर ते आपलेही आहेत, संपूर्ण जगताचे संत आहेत। आपलंही काहीतरी कर्तव्य आहे, आपल्याही भागामध्ये तो सोहळा व्हावा, तुकोबारायांच्या पादुका या ठिकाणी याव्यात, सर्वांना तुकोबारायांचं दर्शन व्हावं। आणि तुकोबाराय आपल्या आता भाऊनी म्हटल्याप्रमाणे आपल्या लोकांना आपले संत माहिती नाहीत, संत समाजाला कळले पाहिजेत, आपल्या लोकांना संत माहिती नाहीत, संतांची माहिती व्हावी हा एक याच्या पाठीमागचा उद्देश आहे। म्हणून तुकोबारायांचं वाङ्मय काय आहे, मौलिक ज्ञानोबांचं वाङ्मय काय आहे, आदी संतांचं वाङ्मय काय आहे, ते वाङ्मय सर्वांच्यापर्यंत पोहोचावं हाच एक या पारायणाचा मुख्य उद्देश आहे। या उद्देशानेच या पारायणाचं आयोजन केलेलं आहे। ते पारायण येत्या 20 तारखेपासून संपन्न होत आहे, सुरुवात होते त्याची, आणि त्याचं आदल्या दिवशी दिंडी चन्नमापासून निघणार आहे। त्या दिंडी सोहळ्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका, तुकोबारायांची गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत आदी संत वाङ्मयाची जी ग्रंथसंपदा आहे ती सर्व ग्रंथसंपदेची मिरवणूक, भव्य अशी मिरवणूक, जणू काय माऊली ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा असतो, तुकोबारायांचा पालखी सोहळा असतो, त्या पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी व्हावा अशी आमची इच्छा होती। आणि तसं आपल्या या सर्व हिंदू बांधवांनी म्हणा, सर्वांनी त्यामध्ये सहकार्य करून तो सोहळा तशा पद्धतीनं संपन्न करावा, करण्याकरता आपलं सहकार्य असेल अशी ग्वाही दिलेली आहे। तो संपन्न होईल आणि पुन्हा एकदा सर्वांनी त्यामध्ये सहभागी होऊन व्यवस्थित उत्सव पार पडावा अशी सर्वांना प्रार्थना करतो। कुंडली